वरती या तिसऱ्या मजल्यावर चला काय गडबड मला असं वाटतं तुम्ही खाली गर्दी बघितली असेल. आम्ही का प्रत्येक जण सांगू का आमची फार जोरात तयारी आहे, सगळं काही, पण तुम्ही गर्दी पाहताय. आता 400च्या आसपास फॉर्म आले असतील, अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि एकदम जोरात आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. आम्ही काही लोकांनी ही परिस्थिती पाहिलेली आहे, थोडी तोडफोड, प्रस्थापितांची लढाई आणि भ्रष्टाचाराची लढाई आम्ही माझ्या नेतृत्वाखाली 88ची पहिली निवडणूक लढलेलो आहे. त्यामुळे हे काय फारसं वातावरण अवघड आहे असं मला वाटत नाही. आम्ही ही निवडणुकीला जोरात तयारीने सामोरं जाऊ. पश्चिम मतदारसंघासाठी स्पेशल असं रूम आहे, बाकी वेगळं असं काहीतरी चित्र दिसतं? असं काही नाही. मग आम्हाला असं वाटतं शहरभर सगळीकडे आमची तयारी आहे आणि आम्ही निर्धाराने सामोरं जाऊ. पश्चिम मध्ये वगैरे वगैरे काही असं वाटत नाही मला, आणि आम्हाला विरोधक आहे असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सामोरं जाऊ. काय वाटतं तुम्हाला, आघाडी होईल का? कारण की एकीकडं काँग्रेस असेल, मुंबईत जर आपण बघितलं, राज ठाकरे मनसे आणि उद्धव सेना एकत्र येते, परंतु काँग्रेस एकत्र येण्यासाठी सध्या तयार नाही. आमची आत्ता नेते मंडळी परवाच्या दिवशी आम्ही सगळे बसलो होतो, आमची कमिटी, कोर कमिटी, आणि त्याच्यात हा विचार झाला का त्यांच्याबरोबर बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. आता पहिल्यांदा आमची तयारी काय आहे ती बघितली पाहिजे. आमची तयारी बघून आम्ही त्यांच्याशी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत. का असं वाटतं मला, या महापालिकेमध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली पाहिजे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कम्युनिस्ट असेल, वेगवेगळे पक्ष असतील, अगदी प्रकाश आंबेडकर साहेबांचा पक्ष असेल, सगळ्यांनी एकत्र लढलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये, असं मला वाटतं आणि माझ्या भावना मी व्यक्त केल्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, मग आपली शरद पवार राष्ट्रवादी आपल्यासोबत मला माहित नाही, म्हणजे या प्रश्नावर मी काही अभ्यास केला नाही, त्यामुळे मला माहित नाही दोन्ही एकत्र येणार का नाही, आणि त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. त्यांच्या पक्षाबद्दल कसं नाही. काय चित्र वाटतं एकंदरीत आता आजच्या मला असं वाटतं का आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही चित्र पहा काय आहे, त्यांच्याकडे चित्र पहा काय आहे, आमच्याकडे काय आहे बघा. आम्ही आमचं तर मी सांगणार पहिल्यांदा का आमची तयारी खूप जोरात आहे, पण आहे जोरात. बाजूच्याच विभागामध्ये अंबादास दादा वेगळे बसले आहेत, आपण वेगळे बसले, असं काही नाही. असं काही नाही. अंबादास आणि आम्ही आतापर्यंत दोघं एकत्र बसलो आम्ही, परत मग खैरेसाहेब खाली होते म्हणून असं काही नाही. ते वेगळं आधी काय असं काही नाही. दोन्ही नेते बरोबर आहोत आणि मी उपनेता म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत, एकत्र सगळेजण काम करणार आहोत, असं काहीही नाही. आणि मला असं वाटतं तुम्हाला विनंती सगळ्यांना, आम्ही एकत्रित आहोत हीच भावना तुम्ही ठेवा. एवढे तुम्ही सांगा कसं चाललं. सध्या पश्चिम साठी स्पेशल ऑफिस बनवले बाजूला पूर्व आणि मध्य नाही आहे. आम्ही आता हे मेन ऑफिस आहे, इथून तिथून सगळे ऑफिस आहे, जिथे जशी जागा असेल. आघाडी होईल का, काय वाटते सध्या? नाही, महाविकास आघाडी होईल ना. अजून आता आमची तयारी कुठपर्यंत काय सगळं पाहून करू. म्हणते आणि सध्या सोबत आता सध्या नाही म्हणते राजसाहेबांनी मनसेचं इथं काही सांगितलं नाही. ते नाशिक पर्यंत आलेलं आहे, आणि इथे एखाद्या वेळेस त्या ठिकाणी म्हणजे शिवसेनेला लढवायला लावतील.
उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाही. काही विभागामध्ये स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटते. काही ठिकाणी काँग्रेस सोबत हातमिळवणी करावं लागते. काय चित्र आहे? नाही, हात मिळवणे नाही म्हणतायत त्याला, आघाडी करावं लागेल असं म्हणायचं. हात मिळवणे म्हणजे मग ते उलटा शब्द होतो, असं नाही. आम्ही एक मिनिट हे करतो आम्ही. चालेल, काय संदेश सध्या जोरात आहे. तर लोकांमध्ये चर्चा आहे की वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि उभाटाची आणि काँग्रेस तिघं एकत्र चर्चा आहे. नाही, आता आधी आम्ही आमची तयारी करू, नंतर मग हळूहळू त्या ठिकाणी मग महाविकास आघाडी किंवा मग बाकीचे जे सपोर्ट करतील. पण काय झालं की आता आमच्या ज्या ठिकाणी आमच्या जागा आमचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी आम्ही तर लढणारच आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण त्या लढवून जिथे आपण म्हणजे ज्याचं प्राबल्य जास्त असेल त्या ठिकाणी त्यांना हे करणार.